सर्वप्रथम आपण सर्वांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण बनवणार आहोत पाडवा स्पेशल थाली। चला तर मग रेसिपी सुरू करूया। सर्वप्रथम मी आपल्याला लागणारे सगळे साहित्य इथे काढून घेतलेलं आहे। अर्धा वाटी मी इथे बदाम घेतलेला आहे, त्याला आपण चॉपरच्या मदतीने चॉप करून घेऊया। चॉप केलेल्या बदामाला आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। लगेचच मी घेतले आहे ते अर्धा वाटी काजू। काजूला पण चॉपरमध्ये टाकून चॉप करून घ्या। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये अजूनही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता। आपले काजू देखील इथे चॉप झालेले आहे। चॉप केलेल्या काजूंना काढून घ्या एका वाटीमध्ये। काजू आणि बदाम दोन्ही पण इथे चॉप झालेले आहे। आता आपण ठेवूया गॅस किंवा शेगडीवर एक पातेले। पातेल्याला चांगले गरम होऊ द्या आणि त्यामध्ये टाका एक मोठा चमचा तूप। तुपाला चांगले विरघळून घ्या। तूप चांगले विरघळले की त्यामध्ये टाका आपण चॉप करून ठेवलेले काजू आणि बदाम। आपण काजू बदामाची पावडर करूनही याचा उपयोग करू शकतो। काजू आणि बदामाला तुपामध्ये चांगले खमंग होईपर्यंत भाजून घ्या। काजू आणि बदाम यांचा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला याला परतत राहायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता काजू बदामचा सोनेरी रंग झालेला आहे। आता आपण टाकूया त्यामध्ये बारीक खिरीची शेव। शेवीला सुद्धा आपल्याला काजू बदामामध्ये मिक्स करून भाजून घ्यायचे आहे। तुम्ही बघूच शकता आपली शेव पूर्णपणे लाल झालेली आहे, म्हणजेच ती पूर्ण भाजली गेली आहे। भाजलेल्या सारणात आता वरतून टाका गुलाबाच्या पाकळ्या, सोबतच 1 कप दूध। मी ही खीर पूर्णपणे दुधामध्ये बनवणार आहे, थोडेही पाणी टाकणार नाही। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये पाण्याचा उपयोग देखील करू शकता। मला इथे 1 कप दूध कमी वाटत होतं, म्हणून मी परत 1 कप यामध्ये दूध ॲड केलं आहे। मी इथे 5 जणांसाठी खीर बनवत आहे, त्यामुळे मला 2 कप दूध लागणारच आहे। तुम्ही तुमच्या माणसांच्या हिशोबाने दूध कमी जास्त करू शकता। आता आपण टाकूया त्यामध्ये 1 वाटी साखर आणि खिरीला उकळी येईपर्यंत शिजून घेऊ। आता मी घेतली आहे इथे ताजी मेथी। मेथीचे देठ मी इथे कापून घेतलेले आहे। त्यानंतर भाजीला आपल्याला खूप बारीक कापून घ्यायची आहे। भाजीमध्ये आपल्याला जास्त काड्या घ्यायच्या नाही आहे। आपली इथे पूर्ण भाजी बारीक चिरून झालेली आहे। चिरलेल्या भाजीला आपण टाकूया एका मोठ्या बाउलमध्ये। भाजीमध्ये पाणी टाकून आपल्याला 2 ते 3 पाण्याने भाजीला चांगले धुवून घ्यायचे आहे। इकडे आपण बघू शकता आपली खीर पण तयार झालेलीच आहे, पूर्णपणे शिजली आहे। या शिजलेल्या खिरीला आपण ठेवून देऊया एका साईडला। मी इथे घेतलेले आहे मध्यम आकाराचे 3 बटाटे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बटाट्यांना आपल्याला कापून घ्यायचं आहे। बटाट्यांना तुम्ही हव्या त्या आकारात कापू शकता। मी इथे बटाट्यांना छोटं कापून घेतलेलं आहे, जेणेकरून आपले बटाटे लवकर शिजतील। तुम्ही बघू शकता आपले पूर्ण बटाटे कापणं झालेले आहे। आपण या बटाट्यांना टाकून देऊया एका मोठ्या बाउलमध्ये। बटाट्यांना पण आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। बटाट्यांना पाण्यामध्ये साईडला आपण ठेवून देऊया, जेणेकरून ते काळे पडणार नाही। तोपर्यंत आपण घेऊया एक कांदा। कांद्याला आपण असं पीसेसमध्ये कापून घेऊया। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही कांद्याला बारीक देखील चिरू शकता। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आपला कांदा इथे कापणं झालेला आहे। आता घ्या एक कढाई, कढाईला चांगले तापू द्या। त्यामध्ये टाका तेल। तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये टाका 1 चमचा जिरं। जिरं चांगलं फुलल्यानंतर त्यामध्ये आपण टाकूया आपण चिरून ठेवलेली मेथी। मेथीचे पूर्णपणे पाणी सुकेपर्यंत मेथीला आपल्याला परतून घ्यायचं आहे। तुम्हाला ही पाडवा स्पेशल थाली कशी वाटत आहे प्लीज कमेंटमध्ये नक्कीच सांगा। मेथीच्या भाजीचं पूर्ण पाणी इथे सुकत आलेलंच आहे। आपल्याला भाजीला पूर्णपणे कोरडं करायचं आहे। कोरडं झालेल्या भाजीला आपण आता थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया। आता घ्या दुसरी एक कढाई, त्यामध्ये टाका आपण कापून ठेवलेला कांदा। सोबतच टाका त्यावर 1 चमचा तेल।
कांद्याला तेलामध्ये चांगले परतून घ्या. कांद्याचा सोनेरी रंग होईपर्यंत कांद्याला परतून घ्या. कांद्यामध्ये टाका 1 चमचा जिरा. जिऱ्याला पण कांद्यामध्ये चांगले परतून घ्या. कांद्याचा चांगला सोनेरी रंग झाल्यावर आपण टाकूया त्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, थोडीशी हळद. सर्व सुक्या मसाल्यांना आपण कांद्यामध्ये मिक्स करून परतून घेऊ. मसाल्यामध्ये टाका अर्धा चमचा लाल तिखट. सर्व मसाल्यांना एकत्र करून भाजून घ्या. मसाला शिजण्यासाठी आपण टाकूया त्यामध्ये अर्धा कप पाणी. पाण्याला मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्या आणि 2 मिनिटं शिजून घ्या. मसाल्याचे तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाल्याला शिजून घ्यायचे आहे. खूपच छान इथे मसाल्यातून तेल सुटलेलं आहे. आता आपण त्यामध्ये टाकूया कापलेला बटाटा. बटाट्यासोबतच आपण टाकूया चवीनुसार 1 चमचा मीठ. मसाल्यामध्ये मीठ आणि बटाटे चांगले मिक्स करून घ्या. मंद आचेवरच आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला आणि मीठ पूर्णपणे बटाट्यामध्ये मिक्स झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये टाकूया वरतून थोडीशी कोथिंबीर, सोबतच कसुरी मेथी. कोथिंबीर आणि कसुरी मेथीला आपण बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता टाकूया बटाटे शिजण्यासाठी अर्धा कप पाणी. बटाट्यामध्ये पाण्याला चांगले मिक्स करून घ्या. या बटाट्याच्या भाजीला आपल्याला 10 मिनिटे चांगले शिजवून घ्यायचे आहे. भाजी शिजेपर्यंत आपण घेऊया एक ताट आणि त्यामध्ये टाकूया गव्हाचं पीठ. सोबतच 1 वाटी बेसन, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा तिखट मसाला, अर्धा चमचा धने पावडर, चवीनुसार 1 चमचा मीठ, कसुरी मेथी, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरा, 2 चमचे मी घेतलेले आहे पांढरे तीळ आणि सर्वात शेवटी आपण टाकूया परतून ठेवलेली मेथी, जी मी थंड होण्यासाठी ठेवली होती. या सर्व मसाले आणि पदार्थांना आपण एकत्र करून घेऊया. सर्व मिश्रण एकत्र झाल्यानंतर आपण यामध्ये टाकूया पाणी आणि पिठाला चांगले मळून घेऊया. पिठामध्ये पाणी टाकताना थोडे थोडे करूनच टाका. पिठाला जास्त घट्ट का जास्त पातळ नाही मळायचं आहे, मीडियमच मळायचं आहे. इथे आपला मीडियम पिठाचा गोळा बनून तयार आहे. पिठाला चांगले नरम करून घ्या. इकडे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आपली बटाट्याची भाजी खूप छानपैकी शिजलेली आहे. भाजीला आपण थंड होण्यासाठी खाली ठेवून देऊया. आता मी घेतलेला आहे एक पोळपाट. त्यावर थोडंसं तेल लावून घेऊन मी पिठाच्या गोळ्याला परत एकदा नरम करून घेत आहे. पीठ नरम असलं की पुऱ्या खूप छानपैकी फुगतात आणि कुरकुऱ्या होतात. तुम्ही तर बघू शकता पीठ किती छानपैकी नरम झालेलं आहे. मळलेल्या पिठाच्या उंड्यातून आपण एक छोटासा गोळा काढून घेतलेला आहे. या छोट्याशा पिठाच्या उंड्याला आपण थोडंसं सुकं पीठ लावून चांगलं गोल करून घेऊया आणि चपातीसारखं उंड्याला लाटून घेऊया. तुम्ही याच पिठापासून मेथीच्या चपात्या देखील करू शकता. या पिठाची चपाती लाटताना मध्ये मध्ये थोडेसे आपण सुके पीठ लावूया, जेणेकरून आपली चपाती पोळपाटाला चिटकणार नाही. इथे आपली चपाती लाटणं झालेली आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चपातीचे 4 भाग करून घ्या. मी इथे त्रिकोणी आकाराच्या पुऱ्या केलेल्या आहे. तुम्ही आपल्या आवडीनुसार हव्या त्या आकाराच्या पुऱ्या लाटू शकता. आता मी घेतलेली आहे एक कढाई आणि त्यामध्ये मी टाकलेलं आहे खूप सारं पुऱ्या तळण्यासाठी तेल. तेलाला चांगलं गरम होऊ द्या आणि नंतर त्यामध्ये टाका आपण तयार करून ठेवलेल्या पुऱ्या. पुऱ्यांना दोन्ही साईडने चांगले तळून घ्यायचे आहे. लक्षात ठेवा पुरी तळल्यानंतर आपोआप फुगून वरती येते. पुरीला पलटी मारून आपण दोन्ही साईडने हिला तळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपली पुरी किती छानपैकी तळली आहे. सेम अशाच आपण राहिलेल्या पुऱ्या देखील कढाईमध्ये टाकून तळून घेऊया. पुऱ्यांना चांगला खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपल्या पुऱ्या किती टम्म फुगलेल्या आहे.
या पुऱ्यांसोबत तुम्ही छानपैकी तुमचा पाडवा एन्जॉय करू शकता. इथे आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहे. ही पाडवा स्पेशल थाली तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्ही जर का आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुनश्च एकदा पाडव्याच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा. एन्जॉय. बाय बाय.